तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. ए मांजर, दिवसाच्या सुरुवातपासून आतापर्यंत डोक्याला टेन्शन आलं तर माझ्या डोक्याला असं गदगद गदगद करीत होतं. काय मांजर आहे बाबा? टेन्शन पण आता मन प्रफुल्ल झालं, कारण की आता आपल्याला आहे ना परत एक वेगळ्या पक्षाचे अंडे भेटणार आहेत. बाबा बसले तिथं. बाबा दवाखान्यात या जाऊन तुम्ही. हा, डोळ्याचे हे करून या इकडे, या बाहेर या. ते काय झालं, जे टर्कीचे अंडे दिले होते ना त्याच्याकडे आज ते बदकाचे अंडे आहेत, गावरान बदक टाईप आहेत, ते आणायला जायचंय. ते गाडी घेऊन चाललंच नेमकी. आता बाबाच्या डोळ्यात बघू आधी काय झालं. बघ किती लाल झालाय, दाखव इकडं. ते फाटका कुठं बसला मला सांगा, पाईपाचा. हा, मग त्याच्यामुळेच ते होतंय. ते सलत आहे का आत? हा, अरे यार, असं नेम फाटका तर बसला. मग मी बघतो 2 मिनिटं. काय पाणी लय आलंय त्या डोळ्याला. या फाडक्याने शेका गरम करा आपलं. बरं, इतकं तोंडात ना घालू, तोंडात फक्त हे करा, थोडं शेका, बरं वाटन थोडं. मी आलोच ते घेऊन आणि लगेच जाऊ आपण. चला हो, भेटले 5 बदकाचे अंडे. बदकाच्या अंड्यात काय होतं, जास्त मरत नाही. म्हणजे हा, हे बदकाचे किती मोठं आहे बघ ते अंडे. ते आहे ना राज त्याचे मोठं. हे बदकाचं काय होतं, एका फेल जात नाही लवकर, नाही का. शेवटचे जे अंडे असतील का तेच फेल जातात. पण टर्की त्या ना लय फेल जाते. किती राहिले आता पहिले अंडे 3 आणि हे 1 शेवटचे बाकी हेच नाही झाली. लाईटीने मारले ते तिथलं माझे, त्याला भारी थांबतात. मला 4 निघतील तर 4 आता. आज लाईटी झाकून नाही दिलं पाहिजे मध्ये, माहीत झालं सगळं कल्याणच. 5च भेटले. बरं, माझं चाललंय कोंबडी खाली बसवायची का मशीन मध्ये ठेवायची? मुरली बाबा कोण येतो जाऊन मी असली तर आपण आता दवाखान्यात चाललोच आहे ना. मग तिकडून येता येता जर बघ असली तर काय ग, असली तर त्यांच्याकडे मग बरे होईल. काय खडू कोंबडी त्यांच्याकडे जर असली तर देऊ ठेवून, नसली तर मग मशीन मध्येच पर्याय. हे लाईटीमुळं मला आहे, लाईटीच मला भरोसाच नाही लाईटी. इकडे कुठे आपल्याकडे आहे नाही आपल्या मला कळत नाही ती खडू कशी असते. म्हणजे ते अंडे सोडीतच नाही, तिथं अंडेच नाही ना तिला बसायला. अंडे आपण आणतो काढून. चला येऊ बघून आपण. मी ठेवतोय. चला भाऊ, झाला बाबांचा दवाखाना. चालले आता घरी. कोंबडी बघायची मोठी बाबांच्या तिथं. तुमच्याकडं नुसतं वाराचे काय, पाऊस नाही. दुखणे आणले. ए बोले, मी आलो होतो सोनू मावशीकडे, पण सोनू मावशीकडे खडू कोंबडीच नाही. आता काय करू मी? बदकाचे अंडे आणले. काय आहे भाऊ, काय झालं तुला? काय झालं? चल 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 इकडे, चल इकडे. हां, पडलं नाही ते गोल्याची दुसरा तू, नाहीतरी तुला आहे ना गोल्याची दुसरा. हे शाबाश. हले चला बघ झोपलाय पाहिलो. ते काल ना आपण कपाशीमध्ये रोटा मारला होता. 5 तर मारायची होती बरं का, पण एका वावरात 5 बसू राहिली, एका वावरात रोटा बसू राहिला आहे. कारण की जे भुसभुशीत वावर आहे का तिथं बसतोय रोटा. जे कडक झालंय तिथं 5 मारली होती. तेच बघू आता कसं झालंय, का झालंय. आता पाऊस पाहिजे बस खरा कपाशीला, कारण की ना ती थोडी अशी वाळायला लागली. तशी खाली जमिनीची खाली वल आहे, तरी पण थोडा पाऊस पाहिजे. अरे बापरे, इथं आत्ता एक पेरलं होतं. ते पेरायचे ते मुगाच्या आधी इथं मूग उगलाय बरं का. त्याच्या आधी लवाळा चाललाय वर. तर लवाळा बघा, लवाळा आहे बाबा. बऱ्यापैकी दिसतंय बरं का. गवत काय दिसा ना या साईडला आहेच भाऊ. या साईडला बरोबर नाही मारलं गाडी वाटतं. बऱ्यापैकी झालंय तसं. आता फक्त पाऊस झाला पाहिजे. पाऊस जर नाही झाला ना, मला आणावं लागेल आता रेन पाईप. बघा इकडं 5 मारलेली आहे,
हे पाचचं असं आहे आणि रोट्याचं असं झालेलं आहे. रोट्यात जरा खालून निघलंय गवत, डायरेक्ट जागेवरूनच मेलंय. आता पुढच्या वेळेस इथं बी रोटा मारायचा. इथं लय कडक वावर आलो होतं त्याच्यामुळं. आता आहे ना त्या तिथून जीच रेन पाईप घ्यायचा डायरेक्ट खालपर्यंत, असे दोन आहे ना, दोन आथरायचे. जर पाऊस झाला नाही तर, आणि मग सोडून द्यायचं त्यातून पाणी. असंच करावं लागेल आता. मोठ्या मोठ्या अंतरावर द्यायचं सोडून, या मधून याला जातं आणि याला जातं, मग तिकडे द्यायचं त्याला आणि त्याला. मस्त तच करावं लागणार आहे आता. आहे का नाही गोलू? ऐ गोलू, अरे 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 काय झालं? काय झालं? काय बाबा, काय कुठं झालं हे पाऊस आणि कपाशी आहे ना, कसे पानं वर करायला लागली लगेच, अशी वाळायवानी झाली लगेच. आज चलन बर का. आता सांगितलं शेवटच्या आठवड्यात पाऊस, जूनच्या आता लागलाय शेवटचा आठवडा. काय माहिती, आबळ पण यायला लागलेत बरं का. आधी तर ऊन पडायचं, आता आबळ बी सुरू झालेत. 1-2 दिवसात व्हायला पाहिजे माझ्या मते आता हे पाऊस. झालं तर बरंच आहे, नाही तर हायच आपल्याकडे रेन पाईपचा जुगाड. त्यात रेन पाईपच्या याला लाईट टिकली पाहिजे. कालच एक्सपोर्ट झाला होता लाईटीचा, आपल्या मोटरच्या लाईटीचा. तो अजून नीट झाला का नाही काय माहिती. ते जर नीट नसलं झाला तर बसले मग रेन पाईप लावता नाही तर मोटर चालू नाही व्हायची. आता आज सोमवार आहे, सोमवारपासून झाली बरं का दुपारची लाईट चालू. लाईट आली का नाही ते बघावं लागेल. 10-11 वाजता लाईट येईन. चला तेव्हाच कळलं आपल्याला आता झालं का नाही जुगाड चालू. ते काय करता? कस काय सुटली का? यांना काय झालं आता? बंटे इकडे चल, बंटे बंटी चल चल इकडे, चल इकडे बंटे चल. बाबा राहू द्या इथं, मी बसतो थोडे 2 मिनिटं. हा राहू दे, राहू द्या, काही नाही करीत ते आजी. आत्ताच पाऊस येत होता बरं का. बघा हाताचे थेंब अजून वाळले सुद्धा नाही, गेला लगेच निघून. काय भाऊ, कसं कपाशील पाणी भेटायचं असं इथं आलेलं आहे आबळ एक. आला पाहिजे कडे आज का व्हायना, धो तर आला पाहिजे एक थोडा. एकदा झाला ना धो संपला विषय कपाशीचा. नाही तर ते रेन पाईप परत आणावं लागतील. गोल्या पाऊसच काय कुठे? बाबांती कुठे गेली? बंडे कुठे बाबांती? हा कुठे बाबांती? त्याला अंडे बघू मी पण. हो अंडे द्याय ना बाजूची, त्याला 2च रात्रीपर्यंत निघतील. काल हॅट्रिक झाली, 7 निघले होते. 7 नाही 8 निघले होते. निघते हे बी अजून काय करीना भाऊ. यांचे अंडे येईनात, कधी देतात काय माहिती. अंडी ही मादी ती कधी अंडे देते काय माहिती. चला चला बा पुढं. हा हा बाबा लाईट वाला दुखतोय लई. ड्रॉप सोडाय सांगा, ड्रॉप पण नाही का. अगं वार कस सुटलंय. कुठे ती म्याव कुठे? तिकडे बसली काय म्हणी. हा गवत आणलं ना. संपलंय एवढं बापरे, सकाळचं गवत संपलंय. काय काय झालं तुला? गेलं भूक लागली वाटतं, येईल द्या बरं खायला. जाय का दूध पे पळ. गवत आणतो मी. चला चला. चला भाऊ आणलं गौरे. हे तुम्ही आज थोड्या वेळ टाकीन, थोडं टाकलंय, थोड्या वेळ टाकीन. बा कधी येतो पाऊस काय माहिती बाबा. अरे अरे अरे
येतंय वार. आबळ येतंय जातंय नुसतं वाऱ्याने पळून लावल्यावर चाललंय. मस्त काढलं तुम्ही गवत. घास झाला नेऊ घास, पण आता नेला ओरडत बसते ना थोड्या वेळाने नेतो बाबा. पाऊस येतो का नाही आजी बघा ते पिंपळ. हे भारी झालं बघितलं का पिंपळाचं तुकडं कसं झालं. भारी झालं ना. गाडी इच्छा नाही फक्त बारिश का इंतजार आहे हमें बस. इकडून इकडचं वार आहे, इकडचं वारं नाही पाहिजे, इकडचं वार पाहिजे तेव्हा पाऊस येतो. किंवा इकडचं, या दोन वारे आहेत ना पाऊस घालतेत. सानमोड करायचे ना, खालतुरी बी लावायचे. बघा तो घास पुरं वाकतोय. चला लय वारं सुटायला लागलंय. लय येड्यावानी मूग आलं ना वर बघितलं का. चला असेल पान सोडावं लागून करत. लाईट आली होती आज, उद्या सोडू आता. वाट आज पावसाची. काय भारी पाऊस पडन बाबा अशा उन्हात. कधी पाऊस पडायचा एवढ्या उन्हात. माझं दुखत आहे. मला आहे ना हे झालंय ताप सर्दी झाली. तन करत आहे आम. चला एवढं नेतो आता घरी. मी म्हणलं फक्त एवढी सारळ काढायची होती, आजीला पूर्ण काढायची. वेळ लागेल आजीला. मी जातो पुढं मग. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. थोडा मी बदल केला आहे ना, हे अंड्याचा पार्ट आहे ना, हे जरा आत्ता झालेला आहे 5-6 नंतर. तो मी आहे ना पुढं ढकलला आणि बाकीचं रेग्युलर आपला 3 मिनिटापासून व्हिडिओ चालू होतोय. तुम्हाला तसं व्हिडिओ बघून आणल्या आत्तापर्यंत बघितला असेल तुम्हाला कळलंच असेल. चला थोडं करावं लागतं असं रीच भेटण्यासाठी. चला भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.